मध्ये च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतः। श्रीमद्भगवद्गीता गीतेवरील मराठी भाषेतील ज्ञानेश्वर महाराजांची सर्वोत्तम टीका भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग, श्लोक क्रमांक 39 आणि तदंतर्गत असणाऱ्या ओव्यांच्या माध्यमातून आजपासून विषय प्रारंभ होतोय। विषय चालला होता त्रिविध सुखांचा। प्रकृतीचे गुण हे त्रिगुण आहे। प्रकृतीजन्य गुण 3 असल्यामुळे या 3 गुणांचा संबंध जेव्हा सुखाशी येतो तेव्हा त्या सुखाला सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे सुख मानले जातात, ओळखले जातात। पैकी जे सुख आरंभाला विषासारखं क्लेशकारक आहेत परंतु परिणामी अमृतासारखं आहेत, ते आत्मविषयक बुद्धीच्या प्रासादातून झालेलं जे सुख आहे त्याला सात्विक सुख असं म्हटलं जातं। यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्त महात्मबुद्धी प्रसादजम। त्यानंतर राजस सुख याचा विचार आपण केला, जे प्रारंभाला अमृतासारखं आहे आणि परिणामी विषासारखं आहे। इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून ते उत्पन्न झालेले विषय इंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्। ह्या 2 सुखांच्या मध्ये तुलना करत असताना सात्विक सुख आत्मबुद्धी प्रसादजम असं म्हटलं आहे। तर इथे इंद्रिय संयोग विषय इंद्रिय संयोगात, इथे विषय इंद्रिय संयोग यांच्यापासून राजस सुख उत्पन्न होतं, तर सात्विक सुख जीव ब्रह्मात्मैक्य बुद्धीतून अर्थात प्रसन्नतेतून प्राप्त झालेलं जे सुख आहे ते सात्विक सुख आहे। काल आपण राजस सुखाच्या बाबतीमध्ये परिणामी विषमिव असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्याचा विचार काल आपण पाहत असताना की ज्यामध्ये बलहानी, वीर्यहानी, रूपहानी, प्रज्ञाहानी, मेधाहानी, धनहानी, उत्साहहानी होत असते। बल, वीर्य, रूप, प्रज्ञा, मेधा, धनोत्साह, उत्साह हानी हेतुत्वात इतके त्यामध्ये हानी होत असते आणि अधर्मता जनित नरकादी हेतुत्वात असे 2 हेतू सांगितले होते। अधर्मजनित असल्यामुळे नरकाला हेतू होत असल्यामुळे आणि बलवीर्य रूप प्रज्ञा मेधा धन उत्साह हानी
त्यांना हेतू असल्यामुळे परिणामी तद उपभोग परिणामंते विषमी, त्या उपभोगाच्या परिणामी या ह्या सुखाला विषाप्रमाणे म्हटलंय. असं दोन्ही सुखाचा फरक करताना आपण पाहिलं आहे. त्यानंतर आज जे पाहणार आहोत ते तामस सुख आहे. या तिन्ही सुखांचा विचार केल्यानंतर आपण आयुष्यामध्ये कोणत्या सुखाला जास्त प्राधान्य देतो, सात्विक, राजस की तामस? तामस सुखाचा परिणाम असा आहे, यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम्. यदग्रे, यत अग्रे च अनुबंधे च. यत अग्रे म्हणजे अग्रे म्हणजे प्रारंभी आणि अनुबंधे म्हणजे शेवटी. समाप्तीच्या उत्तरकाली त्या सुखाचा उपभोग घेऊन झाल्यानंतर जे सुख आत्म्याला काय करत आहे, आत्मनम आत्मनः मोहनम, आत्म्याला मोह पाडणारे आहे. आत्म्याला म्हणजे इथे जीवात्म्याला भ्रम पाडणारे आहे. जीवात्म्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करणारे आहे. म्हणून सुखम मोहनम, मोहकरम, जीवात्म्याला मोह उत्पन्न करणारे आहे. कशाद्वारे? निद्रा आलस्य प्रमादोत्थम. निद्रा च आलस्यम च प्रमादश्च तेभ्य समुतिष्ठति इति निद्रा आलस्य प्रमादोत्थम. निद्रा, झोप, आळस आणि प्रमाद, बेसावधपणा, त्यांच्यापासून उत्पन्न झालेलं जे आहे तत् तामसम उदावृतम, त्याला तामस सुख असं. म्हणजेच ज्या सुखाची निर्मिती कशी होते? निद्रा, आळस आणि प्रमादोत्थम. निद्रा, आळस, प्रमाद यांच्यापासून उत्थम उत्पन्न झाले. या तामसम उदावृतम, ते तामस सुख जे अग्रेच्या अनुबंधे, जे अग्रेच्या अनुबंधेच्या म्हणजे अवसानोत्तर काले, सुखोपभोगानंतर आणि अगोदर, ते कसं आहे, जीवाला संभ्रमित करणार, जीवात्म्याला संमोहित करणार. म्हणजे त्या कर्माच्या आरंभालाही संभ्रम, मोहन आहे आणि नंतरही मोहन आहे, मोहन, मोहित करणारे तामस सुख. ह्याप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस सुखाचा आपण विचार केला. यदग्रे विषमेव परिणामे वृतोपमम्, यत् सुखम सात्विकम प्रोक्तमात्म बुद्धि प्रसादजम विषयेन्द्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमम् परिणामे विषमेव तत्सुखम राजसं स्मृतम्. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः, मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम्. ह्याप्रमाणे भगवत पूज्यपाद आचार्यांच्या भाष्यानुसार आपण ह्या त्रिविध सुखाचा जो भाष्याच्या माध्यमातून विचार आहे तो आपण पाहिला. त्यानंतर काल आपण राजस सुखाचा विचार करताना पाहत होतो की राजस सुख
हे इंद्रिय विषय यांच्या दोषातून उत्पन्न होणार आहे. तैसे विषय इंद्रिय दोखी, विषय आणि इंद्रिय यांच्या दोषापासून उत्पन्न होणार आहे. म्हणजे हे इंद्रिय आणि विषय दोघांच्या वरती अवलंबन आहे, म्हणजे परतंत्र आहे. या सुखासाठी इंद्रिय असावे लागतात, विषय असावे लागतात. इंद्रिय विषयाच्या बरोबर अनुकूलता असावी लागते. इंद्रिय विषय अनुकूलता आणि त्याचबरोबर इच्छा असावी लागते. म्हणजेच हे सुख पराधीनतेच्या दोषाच्या आधारावर, आणि असे हे इंद्रिय विषय इंद्रिय दोष जीवाला पुष्ट करणारे आहेत, प्रसन्न करणारे. पण राजहंस खडकयुक्त पाण्यामध्ये आकाशातील नक्षत्राचे प्रतिबिंब पडल्यामुळे राजहंसाने त्याला मोत्याचा चारा समजून झेप घेतली, तर त्याचं चोच फुटून जाते, तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो. तसं विषय इंद्रिय संयोगातून विषय इंद्रियांच्या दोषाच्या संयोगातून उत्पन्न होणारं जे सुख आहे तेच खरं सुख आहे. म्हणून जीवरूपी राजहंस त्याला आत्मसुख समजून उडी घेतो, आणि मग त्यामध्ये सांगितलेल्या ज्या प्रज्ञा, बुद्धी, उत्साह, धन या सगळ्यांची हानी. तैसी जोडी अघवी अटे, जीविताचा ठाय फिटे, सुकृताचही सुटे धनाची गाठी. मग जोडी, अघवी जोडी अटे, मग मिळवलेली सर्व मालमत्ता जी आहे त्या भोगाच्या सावरासावरीमध्ये संपून जाते. त्यात आरोग्यही ठीक राहत नाही. आयुष्याचा जीविताचा ठाय फिटे, जीवनाला आधार असणारं आरोग्य तेही बिघडतं, आणि धनाची आणि पुण्याची जी काही सिदुरी आहेत ते धन आणि पुण्य नष्ट होतं. सुकृताची सुटे धनाची गाठी. आणि हे सगळं ऐश्वर्य सुख उपभोगलं तर हा उपभोग कशाप्रमाणे आहे? स्वप्नामध्ये कितीही ऐश्वर्याचा उपभोग घेतला, जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत सगळा उपभोग आहे. डोळे उघडले जाग आली, ते भोगलेलं सुख आतापर्यंत आहे मध्ये होतं, पण डोळे उघडल्यानंतर त्याचं नाहीत रूपांतर, म्हणजे ते असूनही नसल्यासारखं. अनेक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही. स्वप्न जसं होतं आणि पुन्हा जागृत अवस्थेमध्ये आलो की नाही असं होऊन जातं. तसं जागृतीतले सगळे भोग त्या योग्यते तसेच आहे. पण ह्या विचाराचा इम्पॅक्ट, प्रभाव जितक्या प्रभावी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये व्हायला पाहिजे तितक्या प्रभावी तो होत नाही. उलट दोषांच्या ठिकाणी गुणच दिसतात. अनंत जन्माच्या भोग संस्काराचा हा परिणाम अंतःकरणावरती उमटलेला असतो. म्हणून ह्याप्रमाणे ऐशा पातकी जे सुख ऐहिक परिणामे देख, परत्री किरविख होणी परते. ऐसे सुख ऐहिक आपत्ती परिणामे देख, असं जे राजसिक सुख आहे ते ऐहिक सुखाच्या मध्ये परिणित होऊन दुःख अनुभवाला देतं.
परतई किर विख, ऐसे जे सुख परत्री किरविक, असं जे राजस सुख आहे ते परलौकिक जीवनाच्या विषयी देखील अधोगतीला नरकाला कारणीभूत असल्यामुळे ते विषाच्या मध्ये जणू काही त्याची परिणती होते. अच्छा, मग ह्यापैकी काल आपण इथपर्यंत आलो. जे इंद्रिय जाता लळा, इदलिया धर्माचा मळा, जाळोनी भोगिजे सोहळा विषयांचा जैत. बघा ओवीकडे. धर्माचा मळा जाळोनी. धर्म म्हणजे ज्याच्याद्वारे जीवन धारण केलं जातं असे काही मूल्य आहे, ज्या मूल्यांच्याद्वारे आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन एक संध बांधलं जातं. धारणात धर्ममित्याहु, धर्मो धारयते प्रजा. अर्थात प्रजेकडून त्या धर्माची धारणा केली जाते, धारण केलं जाते. पण विषय इंद्रिय संयोगापासून उत्पन्न होणार जे काही राजस सुख आहे त्यामध्ये काय होतं, धर्माचा मळा जाळून. धर्म कसे म्हटलं की मी, विविध असे नैतिक मूल्य आहे. अहिंसा, सत्य आहे, अस्तेय आहे, ब्रह्मचर्य आहे, अपरिग्रह आहे. ह्या सद्गुणांचा मेळा आणि अनेक गोष्टींचा मेळा असला की तो मळा तयार. ऊस आहे, गहू आहे, ज्वारी आहे, घास आहे, सोयाबीन आहे, अशा अनेक वस्तूंचा पीक आले की हा मळा तयार. असा अनेक सद्गुणांचं एकत्रीकरण झालं की हा धर्माचा मळा तयार. पण राजसिक सुखामध्ये पहिल्यांदा काय होत असेल तर धर्माचा मळाच जाळून टाकला. धर्माचा मळा जाळून. अच्छा, धर्माची भीड राखली जाते, धर्माच्या मर्यादेचं उल्लंघन केलं जातं. धर्म तत्व, धर्ममूल्य पायदळी तुडवले जातात. कशा पायी? त्याचं कारण माऊली सांगतात, इंद्रिय जात लळा दिधलिया. जेवढे काही इंद्रिय आहेत त्यांच्यासाठी प्रयोग केला आहे इंद्रिय जात. इंद्रिय जाता म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय. हे सगळे जे काही इंद्रिय आहेत या इंद्रियांचा लाड पुरवल्यानंतर, इंद्रियांची अभिलाषा पूर्ण करण्याच्या धांदलीमध्ये, इंद्रियांची चोजली पूर्ण करण्याच्या मध्ये काहींना नेहमी सुगंधित द्रव्याचा वास घेण्याची सवय, परफ्यूम जाताना येताना. काहींना स्पर्शाची रोज वेगवेगळे स्पर्श हवे असतात, काहींना रोज वेगवेगळे शब्द हवे असतात, काहींना रोज वेगवेगळ्या चवी खाण्यामध्ये असाव्या लागतात. म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांची लाड
पुरवताना धर्माचा विचार केला जात नाही, जिथे इंद्रियांना प्राधान्य असतं. म्हणून धर्माचा मळा जाळोनी इंद्रिया जाता लळा दिधलिया. मग खातं विषयांचा सोहळा जेत भोगीजे. जेत विषयांचा सोहळा भोगीजे. कसा भोगीजे? इंद्रिय जात लळा दिधलिया. जेत विषयांचा सोहळा भोगीजे, तिथे काय होतं? धर्माचा मळा जाळो. धर्माचा मळा जाळून इंद्रिया जाता लळा दिधलिया आणि विषयांचा सोहळा जेत भोगीजे. असा हा तीन गोष्टी आहे. एका धर्माचा ऱ्हास केला जातो, इंद्रियांच्या उत्सृंखलतेला खत पाणी दिलं जातं, आणि मग विषयांचा उपभोग घेतला. मग ह्यामध्ये नैतिकतेचा अनेकदा भंग, धर्माचा अनेकदा भंग होतो. कारण इंद्रियांना लाड पुरवल्यानंतर ते लाड कोणत्या मार्गाने येतात त्या इंद्रियांना त्याचं काही घेणं देणं नाही. इंद्रियांना फक्त त्यांचे विषय हवे आहेत. ते विषय त्यांच्या समोर धर्ममार्गाने येऊ की अधर्म मार्गाने येऊ, त्या इंद्रियांना त्याच्यातलं काही घेणं देणं अजिबात नाही. त्यांना फक्त त्यांचा विषय. विषया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. मग जेव्हा धर्माचा, नीतीचा, परंपरेचा, वेद वाङ्मयाचा, संत वाङ्मयाचा इथे विचार झुगारून दिला जातो, मग तिथे काय होतं? जेथ पातके बांधती थाऊ, ते नरके देते ठाऊ. जेने सुख हा अपावो परत्री ऐसा. याबद्दल माऊली म्हणतात, जेथे पातके थावो बांधिती. अशा ह्या राजसिक सुखामध्ये काय होतं? वेगवेगळ्या प्रकारचे जी काही पातक आहे, ते पातक थावो बांधिती. ते पातक बळकटी धरू लागतात, ते पातक मजबूत होतात. त्या पातकांना एक प्रकारची परिपक्वता येते. पातके थावो बांधिती. आणि जिथे पातकांनीच आपला भक्कम पाया रोवला आहे, ते पातक त्या जीवाला काय करतात? ती नरकी देती ठाऊ. ते पातके काय करतात? नरकामध्ये त्या जीवाला स्थान उपलब्ध करून देतात. वा, तुम्ही छान काम केलेले आहे. मग मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाची किंकर बहुसा. एखाद्या माणसाने अपराध केला आणि अपराध करताना तो अनेक लोकांना सापडला, तर सगळे एकत्रित येऊन जे जे साधनं उपलब्ध होतील त्या त्या साधनांनी त्याला मारतात. जसं की बसमध्ये केस कापताना सापडलेला चोर, यात्रेच्या गर्दीमध्ये कपडे, पैशासहित कपडे चोरून न्यायला चोर सापडल्यानंतर काय परिस्थिती होते? मग सगळे त्या व्यक्तीला मारतात. तसं जेथ पातके बांधती था, सगळे पाप एकत्रित येऊन जिथे दृढ बलवत्तर होतात, बळकट होतात, ते त्या जीवाला नरकामध्ये पोहोचवण्यासाठी जागा निश्चित करतात. ते नरकी देती ठाऊ. जेथ पातके बांधती थाऊ, ती नरके देती ठाऊ.
जेणे सुख हा अपावो परत्री ऐसा. ज्या सुखाने परलोकामध्ये असा मोठा अनर्थकारक अपाय तयार केलेला असतो. जेणे सुखे परत्री ऐसा अपावो हा. ज्या सुखाने परलोकामध्ये थोडा अनर्थ निर्माण झालेला असतो. माऊली म्हणतात, पै नामे विष मधुरे तरी मारोनी अंती खरे, तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. म्हटले, एक असं विष तयार केलं, जहाल विष. आणि त्या जहाल विषाला नाव दिलं मधुर विष. नाव आहे मधुर विष. मौली म्हणतात, विष नामे मधुरे. मधुर अशा नामाने त्या विषाला नामाविधान केलं. मधुर नावाचं विष. पण त्या विषाला आपण कितीही मधुर म्हटलो तर शेवटी मारोणी अंती खरे. परंतु ज्याने त्या विषाचं प्राशन केलं त्याला मारून टाकून ते विष आपलं नाव सार्थकी करत. वाळिले आहे राजाची. परी मारोणी अंती खरे. शेवटी मारून अंतिम शेवटी मारून त्याला ते विष हे नाम ते खरं करत. ह्याप्रमाणे तैसे आधी जे गोडीरे अंती कडू. म्हणून थोडक्यामध्ये राजस सुख जे आहे ते अगोदर गोड आहे आणि अंती मात्र ते कडू आहे. आधी जे गोडीरे, आधी अगोदर ते गोड आहे, परिणामी अंती कडू. अंती हा कडवटपणा आहे. हे राजस सुखाचा सगळा विचार मांडल्यानंतर त्याचा निष्कर्ष ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पार्था ते सुख साचे वळिले आहे रजाचे, म्हणून न शिवे तयाचे अंग काही. हा राजस सुखाचा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला निष्कर्ष आहे. काय निष्कर्ष ते पहा. हे पार्था, पृथा पुत्र अर्जुना पार्था, परमात्मा ज्याच्या अर्थाचा विषय बनलेला आहे, त्या इच्छेचा विषय परमात्मा बनलेला आहे असा पार्थ. ते सुख साचे रजाचे वळिले आहे. जसं एखादी दोरी ही सुताची वळली जाते, काही सुंबाची वळली जाते, तसे राजस सुख कसे तयार केलं आहे. ते सुख रजाचे साचे वळले आहे. रजगुणापासून खरोखर ते सुख बनवलेलं आहे, बनलेलं आहे, तयार केलेलं आहे. साचे रजाचे ते सुख वळिले आहे. खरोखर रजगुणापासून त्या सुखाची वळलं आहे, म्हणजे निर्माण केलं आहे, तयार केलं आहे. मग असं जे रजगुणाचं सुख आहे ते काय करावं. म्हणून काही अंग तयाचे न शिवे. म्हणून साधकाने प्रयत्नपूर्वक अशा त्या राजसिक सुखाच्यासाठी त्या राजसिक सुखाला अंगाचा कधीही स्पर्श होऊ देऊ नये. अंग तयाचे अंग काही न शिवे. त्या राजसिक सुखाचा स्पर्श आपल्या अंगाला होऊ नये. त्याच्या अंगाचा स्पर्श आपल्या अंगाला होऊ नये म्हणजे ते सुख साधकाने त्याग करावा. त्या सुखाचा
ते सुख टाळावं. आणि ते सुख टाळताना किती दुःख होतं ते आपण पाहिलंय. एकुलता एक वयाच्या शेवटी झालेला मुलगा काळ आईपासून घेताना तिला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख इंद्रियांना विषयांच्या पासून ओढताना. 15 दिवसाचा मनुष्य पंचपक्वान्नाच्या ताटावरून हाकलून देताना जेवढं दुःख होतं तेवढं इंद्रियांना विषयांपासून आवरताना दुःख. पाण्यातून मासा काढल्यानंतर तो किती वेदनेने तडफडतो. युगांत होय विराग विराग साधी. म्हणून अशी जे जे सुख आहेत ते विचारपूर्वक टाकावेत, प्रयत्नपूर्वक टाकावेत, असं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रयत्नपूर्वक सांगितलं आहे. तारसाही बिघडता हो होय ओहावणी वत्स काढिता का भणंग दवडिता भाण यावर माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक कुटुका मिना तैसे विषयांचे भर विषय सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साथ. म्हणून ते साहस, ते धाडस, ते उत्साह साधकाच्या अंगी यावात म्हणून सांगतात माऊली, म्हणून त्याचे काही अंग नशिवे. म्हणून राजसिक सुखाच्या अंगाचा स्पर्श साधकाच्या अंगाला होऊ नये. कोणता हवा तर सात्विक सुखाचा स्पर्श. हा सगळा भाग आपण इथे पाहिला. आणि मग आता तामसिक सुखाचा विचार आपण तर केलेला आहे श्लोकाचा, त्यावरील उभ्या पाहूया. अपेयाचे पाने, अखाद्याचे भोजने, स्वैर स्त्री स्त्री सन्निधाने होय जे सुख. आता इथे तामसिक सुख म्हणजे पूर्णपणे निषिद्ध विषयाचं सेवन. राजसिक सुखामध्ये काही अंशी शास्त्र विधीच्या मार्गाचा अवलंबन करून विषयाचं सेवन होतही असेल, पण तिथे सुद्धा शास्त्र मार्गाचं उल्लंघन केलं. आणि इथं तर उघड उघडच केलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी खूप जाणून बुजून जपून शब्द वापरलेले. तामसिक सुखाचं होय जे सुख, असं जे होतं त्याला सुख असं. कशाने होतं ते? पहिलं आहे अपेयाचे पाने. अपेय म्हणजे जे पिण्यास योग्य नाही, जे पिऊ नये, जे पिलं जात नाही शास्त्राच्या द्वारे, त्याचं पान करायचं, ते प्यायचं. म्हणजे अपेय पान असं म्हणताना मद्य असं आहे. मद्याचं पान करू नये, दारू पिऊ नयेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यात तो शब्द प्रयोग न करता अचूक शब्द प्रयोग केला आहे, अपेयाचे पाने. जे अपेय आहे मद्यासारखं त्याच्या पानाने, त्याच्या सेवनाने जे सुख होय ते काय आहे? तामस सुख आहे. किंवा अखाद्याचे भोजने. भोजन आहे पण कसं आहे? अखाद्याचे, जे कधी खाऊ नयेत, खाण्यास शास्त्र परवानगी देत नाही असं मांसादिकांच्या भोजनाने, मद्यादिकांच्या पेयाने, आणि स्वैर स्त्री
स्त्रीचं विशेषण दिलं आहे स्वैर. उत्शृंखल असणाऱ्या त्या स्त्री सन्निधाने, त्या सानिध्याने प्राप्त होणारं जे सुख आहे ते सुख तामस सुख आहे. म्हणजेच वारांगणेच्या सहवासातून प्राप्त होणाऱ्या सुखाला तामस सुख. अपेय पेयाच्या पानाने, अखाद्याच्या भोजनाने जे सुख उत्पन्न होत होते तामस सुख आहे. एवढंच नाही तर ज्ञानेश्वराला आणखी सांगतात का पुढील अंशेनी मारे नातरी परस्वाप हरे, जे सुख अवतरे भाटांची बोली. तीन दृष्टांत दिले आहे. का पुढीलांचे मारे जे सुख होय. पुढच्या व्यक्तीला दुखवून, पुढच्या व्यक्तीला त्रास देऊन, कधी तर कधी काळी पुढच्या व्यक्तीचे प्राण घेऊन जे सुख उत्पन्न होत, काहींना इतर प्राण्यांना उपद्रव त्रास देऊन सुख होत असत. कोणी काटा टोचत असेल, कोणी चाबूक मारत असेल, कोणी काठी मारत असेल, फुलांची मारे जे सुख होय. दुसऱ्याला मारल्यानंतर म्हणजे शरीराने मारो, शब्दाने मारो, भावनेने मारो किंवा प्रत्यक्ष कृतीने मारो, पुढील आचेने मारे जे सुख. दुसऱ्याला मारल्यानंतर जे सुख उत्पन्न होत, किंवा ना तरी परस्वाप हरे, किंवा दुसऱ्याचं धन आणि त्या धनाचं अपहरण करून घेऊन जा, ते धन फसवून घेऊन जा, ते धन कपटाने घेऊन जा, ते धन संभ्रमित करून घेऊन जा. अर्थात दुसऱ्याचं धन चोरल्याने सुद्धा काही लोकांना सुख होत. चोरलं की नाही, काही आपला मुलगा भांडण करून आला तर काही आईंना बरं वाटतं, मग केलं की नाही भांडण, पहा नंतर गुंड झाल्यावर कळतं मग काय परिणाम. याप्रमाणे परस्वाप हरे, जो दुसऱ्याचं कपटाने धन लुटून घेतो, चोरून घेतो, धनाचं अपहरण करतो, मग त्यातून जे सुख होईल. किंवा तिसरी गोष्ट दिली आहे, भाटांच्या बोली जे सुख अवतरे, होय किंवा अवतरे. मागच्या ओवीमध्ये होय शब्द होता आणि इथे शब्द आहे अवतरे. स्तुती पाठकांनाच काही लोक ठेवत असतात आणि काही मग मालक शब्द बोलला की त्याच्या हा मध्ये हा मिसळून हा हा करणारे लोक कमी आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. काय बरोबर आहे? विचार न करणारे माणसं कोणाच्याही हा मध्ये हा मिसळत आणि त्याच्या बरोबर हा हा करत. परंतु अशा स्तुती पाठकांच्या खोट्या स्तुतीने ज्याला आनंद होतो, भाटांचे नि बोले जे सुख अवतरे, फुलांचे नि मारे जे सुख अवतरे, ना तरी परस्वाप हरे जे सुख अवतरे. ते काय आहे? ते तामस सुख आहे. किंवा जे अलस्यावरी पोखिजे, निद्रे माझे देखिजे, जयाच्या अद्यंती भुलिजे आपुली वाट. माऊलींचा तो शब्द पहा,
जे आलस्यावरी पोखीजे. पोखी शब्दाचा प्रयोग राजस सुखाच्या बाबतीतही केला. विषय इंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी. विषय इंद्रियांच्या संयोगातून जे विषय इंद्रियांच्या दोषाच्या संयोगातून जे सुख उत्पन्न होतं, त्या सुखाने जो जीव पुष्ट होतो, सुखी होतो, आनंदी होतो. तसंच इथे आहे. आलस्यावरी पोखी. खूप आळस आला, 8-8 तास, 9-9 तास जेव्हा भेटेल तेव्हा नेहमी हे सपाटच असतात, अंथरुणावरती पडलेलेच असतात आणि त्यांना त्यातून आनंद प्राप्त होतो. आलस्यावरी भक्तीची. निद्रे माझे जे देखीचे. जेव्हा आपण पाहिलं तेव्हा ते झोपेच्याच अनुभवात असतात. निद्रे माझे जे देखीचे, निद्रामध्ये पडलेले असतात. जगाच्या अद्यंती भुलीजे आपुली वाट. जयाच्या अद्यंती भुलीजे. जयाच्या म्हणजे ज्या तामसिक सुखाच्या अगोदर आणि तामसिक सुखाचा उपभोग घेतल्यानंतर अंती, त्याला म्हणतात अद्यंती. त्या तामसिक सुखाच्या आरंभाला आणि तामसिक सुखाच्या शेवटी काय होतं म्हटले, आपुली वाट भुलीजे. त्या जीवात्म्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडतो, आत्मप्राप्तीचा विसर पडतो, स्वस्वरूपाचा विसर पडतो. तामसिक सुखाच्या आरंभालाही आणि तामसिक सुखाच्या शेवटीही. जिथे आरंभाला विसर पडतो, नंतर सुख विसर पडतो, मध्ये तर विसर पडणारच आहे. म्हणून तामसिक सुखाच्या उपभोगामध्ये आत्म्याची विस्मृती होते. हा विषय इथपर्यंत संपला. आता पुढच्या ओवीच्या संबंधाने, श्लोकाच्या संबंधाने ते पुढचा विचार सुरू झाला आहे. ऐसे कर्म भेदे मुद्दले. मुदले आणखी उभी राहिले. ते गा सुख पार्था तामस जाण सर्वता. हे बहु न सांगिजे कथा असंभाव्य आहे. हे पार्था, ते सुख तामस जाण सर्वता. अर्जुना बाबा, हे जे सर्वतापरी जे सांगितलेलं सुख आहे, त्या सुखाला तामस सुख असं म्हणावं. ज्या सुखाच्या संबंधाने फार काही सांगण्याची गरज नाही. बहुन सांगेची जे कथा, त्याचा खूप तामसिक सुखाचा खूप विस्तार करावा अशी काही गरज वाटत नाही. कारण तमोगुणामध्ये सुख असणं असंभवनीय आहे, असंभाव्य आहे. तमोगुणाची कथा सुखाची कथा आहे असं कधीही संभवनीय नाही. ऐसे कर्म भेदे मुदले, फळ सुखही त्रिधा झाले. ते यथागमे केले गोचर तुझं. मागचा विषय आपण पाहिला तर आपण सात्विक ज्ञान, सात्विक बुद्धी, सात्विक कर्म, सात्विक फळ, सात्विक धैर्य, धुती या सगळ्यांचा विचार करत असताना मुख्य भाग आहे की ऐसे कर्म भेदे मुदले. त्याप्रमाणे कर्म हेच ज्याचं मुद्दल आहे आणि ह्या कर्माने काय होतं, सुख प्राप्त होतं. ते फळ सुखही त्रिधा झाले. या मुद्दल कर्माच्याच भेदाने फलस्वरूप असणाऱ्या सुखाचे सुद्धा 3 प्रकार आपण पाहिले. सुखही त्रिधा झाले. आणि अर्जुना, तेही यथागमे तुझं गोचर केले आणि तेही तुझ्या करता त्या सुखांचा विचार स्पष्ट करून तुझ्या करता सांगितला आहे. तुला दिसेल, समजेल, अनुभवाला येईल. यथागमे गोचर केली तुझं, तुला हे अनुभवगम्य होईल या पद्धतीने सांगितलं.
ते कर्ता कर्म फळ हे त्रिपुटी एकही केवळ. जेव्हा कर्ता कर्म करतो, तर कर्त्याने कर्म केलं की ते कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं. मग ते कर्म सात्विक राजस आणि तामस केलं की ते फळही सात्विक रामस फळ देतं. मग कर्ताही सात्विक राजस तामस असतो. याप्रमाणे कर्ता कर्म फळ ही त्रिपुटी केवळ एकी. कर्ता कर्म, तो करतो कर्ता ते कर्म आणि कर्मफळ हे एका त्रिपुटी वाचूनच, दुसरं काही नाही. वाचून काहीच नसे स्थूळ सूक्ष्म. या स्थूल आणि सूक्ष्म जगतामध्ये या त्रिपुटी वाचून दुसरं काही नाही. कर्ता कर्म फळ, कर्ता कर्म आणि कर्म, या केवळ आणि केवळ ह्या एकच त्रिपुटी आपल्याला सगळ्या स्थूल आणि सूक्ष्म जगतामध्ये पाहायला मिळते. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मानसिकरित्या हा सूक्ष्मतेचा अनुभव येतो, बौद्धिकरित्या सूक्ष्मतेचा अनुभव येतो आणि शरीराच्या स्तरावरती मात्र स्थूल सुखाचा अनुभव येतो, कोणत्याही स्तरावर असो. आणि हे तव त्रिपुटी तीही गुणी इही किरीटी, गुंफिले असे पटी तांतुवे जैसी. जैसी तांतुवे पटी गुंतली असे. पटी तंतुवे जैसी गुंतली असे. पट आहे, पट म्हणजे वस्त्र आहे. ते वस्त्र आडव्या उभ्या अशा तंतूने ते विणलेलं असतं, गुंफलेलं असतं. तातुवी म्हणजे तंतू. इकडं पटी गुंफिली असे. त्या वस्त्राच्या पटामध्ये म्हणजे वस्त्रामध्ये आडवे उभे धागे हे विणलेले असतात. म्हणजे जैसी तातुवे पटी गुंफिली असे, त्या पटामध्ये तंतू जसे गुंफलेले असतात, तसं हे तव त्रिपुटी. ही गुणी हे किरटी. सत्वगुण रजगुण आणि तमोगुण या तीन गुणांच्या द्वारेच कर्ता कर्म आणि कर्मफळ ही त्रिपुटी विणलेली आहे. आणि या त्रिपुटी तंतूने जसा पट गुंफलेला असतो, त्याप्रमाणे ह्या तीन गुणाने गुंफलेलं हे सगळं विश्व आहे. हे तव त्रिपुटी तिही गुणी हे किरटी. ह्या तिन्ही जगामध्ये सत्व रज आणि तम ह्या तीन गुणाने सगळं गुंफलेलं आहे. कारण संपूर्ण सृष्टीला कारण प्रकृती. प्रकृती म्हणजे तीन गुणांची साम्य अवस्था आणि प्रकृतीपासून निर्माण झालेलं हे कार्य. मग कारणामध्ये जर तीन गुण असतील तर कार्यामध्ये तीन गुण असणारच. जसं तंतू असेल तसं वस्त्र, तसं गुण असेल तसं हे कार्य प्रकृतीचं. याप्रमाणे ह्या प्रकृतीच्या गुणांचा थोडासा एक विचार पुढच्या श्लोकामध्ये सांगून मग नवीन विचाराला सुरुवात होते आहे. तर 41 श्लोकापासून न तदस्ति पृथिव्यां दिवि देवेषु वा पुनः सत्वं मुक्तम यदेवी स्यात् त्रिभिर्गुणैः. याचा विचार आपण उद्या पाहूया. तूर्त आपण या ठिकाणी थांबूया. ओम.